बजाज डिस्कवर महाराष्ट्र। मंडळी, दर एपिसोडच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तशी आजही सांगणार आहे। हा सगळा वाई परिसर फार पूर्वीपासून दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो। या परिसरातल्या डोंगररांगामध्ये फार प्राचीन काळापासून ऋषीमुनी तप करायचे। त्यांच्यावर अचानक काही राक्षसाने आणि दुष्टजनांनी हल्ला केला, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली। तेव्हा ते हात जोडून शंकराकडे गेले। त्यांनी शंकराला विनंती केली की हे देवादिदेवा, आम्हाला यांच्यापासून वाचव। मग स्वतः शंकर तिकडे आले। त्यांनी सगळ्या राक्षसांचा निपात केला, पण एक राक्षस काही हार मानेना। त्याचं नाव होतं देवलाख्य, आणि याचं कारणही तसंच होतं। स्वतः शंकरानेच त्याला वर दिला होता की तुला कुठल्याही देवाच्या किंवा माणसाच्या हातून मरण येणार नाही। मग काय करायचं? शंकराने युक्ती योजली। त्याने आदिमाया पार्वतीचं रूप कालेश्वरी हिला आवाहन केलं की या राक्षसाचा निपात कर। कालेश्वरी स्वतः आली आणि तिने या राक्षसाशी युद्ध सुरू केलं। 7 दिवस झाले, पण युद्धात देवलाख्य हार मानेना। याचं कारणही तसंच होतं। सूर्यप्रकाशात त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून नवीन राक्षस निर्माण होतो। यावर कालेश्वरीने एक युक्ती केली। तिने पौष पौर्णिमेच्या रात्री देवलाख्याचा वध केला। मग इथल्या ऋषीमुनींनी तिला आवाहन केलं की तू इकडेच वास्तव्य कर, आणि तेव्हा कालेश्वरीने इथे वास्तव्य केलं। तर आज आपण जाणार आहोत कालेश्वरीच्या दर्शनाला। काय म्हणताय? कालेश्वरी म्हणजे कोणते उमगलं नाही? हो, कालेश्वरी म्हणजेच आपली मांढर देवी किंवा काळूबाई। तर आज आपण काळूबाईच्या किंवा मांढर देवीच्या दर्शनाला जाणार आहोत। काळूबाईच्या नावानं चांग मुलं। काळूबाईच्या नुसत्या जय जयकारानं मन एकदम प्रसन्न झालं। आजूबाजूच्या हिरव्या निसर्गाने या प्रसन्नतेत भर टाकली। त्यामुळे काळूबाईच्या दर्शनाची ओढ लागली। कधी एकदा तिच्या दारात पोचतो असं झालं। पहाटेचा गार वारा आणि मधून मधून पाऊस अंगावर घेत मी पुण्याहून पहाटेच वाहीला निघालोय। आणि माझ्यासोबत आहे माझी बजाज डिस्कवर DTSI 150cc बाईक, माझी पार्टनर आणि आयुष्यभराची सोबत। वाऱ्याच्या भन्नाट वेगाबरोबर स्पर्धा करत बाईक चालवताना मजा येते। सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावरही कुणी नाहीये, त्यामुळे संपूर्ण रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे असा फील येतोय। काळूबाईच्या दर्शनाला जायचं तर डोंगराची उंच चढण चढायला लागते, कारण भक्तांना चालणारी काळूबाई 4600 फूट उंच डोंगरावर राहते। काळूबाई आपल्या भक्तांची परीक्षा घेते असं म्हणतात। तिच्या मंदिराच्या वाटेवर असलेले डोंगरातले हे वळणावळणाचे रस्ते परीक्षाच घेतायत असं वाटतं। पण पावसाने सर्वत्र अंथरलेली हिरवी झिलई धुंद करणारी होती। ती डोळ्यात साठवत आसमंतातला ओलावा हळूवार टिपत वळणावळणाचा प्रवास करायला मजा येत होती। मी आता आलोय मांढर देवीच्या रस्त्यावर। मागे जी रांग दिसते त्याला म्हणतात महादेव डोंगराची रांग। यात अनेक उंच बेलाग असे पर्वत आणि किल्ले बसलेले आहेत, जसे रायरेश्वराचं पठार, केंजळगड, रोहिडा, अगदी समोर दिसतोय तो पांडवगड। आणि याच पर्वतरांगेत बसलाय मांढर देवाचा डोंगर। मांढर देवाचं पूर्वीचं नाव मांदार। मांदारचा अपभ्रंश होऊन मांढरदेव झाला असावं। मांदार असो किंवा मांढरदेव असो, मांढरदेवची काळूबाई महाराष्ट्रातल्या अनेकांची कुलदेवता आहे, आणि तिच्या कृपेने सगळं काही ठीक होतं अशी अनेकांची श्रद्धा आहे। या श्रद्धेपोटीच मीही काळूबाईच्या दर्शनाला चाललोय। देवदर्शनाची धुंदी असतेच भक्ताच्या मनावर, पण निसर्गाची धुंदी कशी असते त्याचाही मी आता अनुभव घेतोय। दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि दऱ्याखोऱ्यात आता फक्त हिरवाईचंच साम्राज्य आहे। या हिरवाईतून प्रवास करताना मला मीच या हिरव्या निसर्गाचा सम्राट आहे असं वाटत होतं। वाई ते मांढरदेवी हे अंतर आहे फक्त 22 किलोमीटर, पण रस्ता डोंगराचा असल्यामुळे जायला थोडा वेळ लागतो। सातारा ते मांढरदेवी आहे 53 किलोमीटर, आणि त्याचप्रमाणे भोरवरून सुद्धा मांढरदेवीला येता येतं। भोर ते मांढरदेवी अंतर आहे 16 किलोमीटर। महादेव डोंगराच्या रांगेचा हा परिसर एकदम निसर्गरम्य। पावसाळ्यात इथे भरपूर पाऊस असतो, तर हिवाळ्यात मस्त कडाक्याची थंडी। साहजिकच मांढरदेव परिसरातलं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं। त्यामुळेच ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांसाठी या परिसरात आरोग्यधाम बांधण्याचा निर्णय घेतला होता।
पण काही कारणांनी ती योजना बारगळली होती. देवीचं ठाणं जवळ येत चाललं तशी माझी देवी दर्शनाची उत्सुकता वाढली. दूरवर काळूबाईच्या मंदिराचा कळस दिसत होता. तिथूनही ती माझ्याकडेच बघते असं मला वाटत होतं. तिच्या भक्तांकडून तिचा महिमा ऐकून मी भारावलो होतो. म्हणूनच तिच्या दर्शनाची ओढ लागली होती. वाई ते मांढरदेवी रस्ता कधी पार पडला कळलंच नाही. मस्त वारा खात मी मांढरदेवीच्या पठारावर पोहोचलोय. माझ्या पार्टनरला मंदिरापासून लांबच पार्क केलं. मला चालत देवीच्या दर्शनाला जायचं, कारण बरेचसे भाविक दूर दूरहून चालतच देवीच्या दर्शनाला येतात. मीही मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रवासाचा थकवा बिलकुल जाणवत नव्हता. उलट देवीचं दर्शन होणार म्हणून अंगात उत्साहच होता. या उत्साहातच मी देवीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पूर्वी या पायऱ्या नव्हत्या. भक्तांना मंदिराकडे जाणं सोपं व्हावं म्हणून अलीकडेच या पायऱ्या बांधल्यात. देवीच्या पायऱ्या चढताना दुतर्फा दुकानामधून देवीच्या ओटीचं सामान मांडून ठेवलेलं दिसतं. खास करून वेणी आणि कुंकू. भक्तगण हे सामान घेऊन मगच दर्शनाला जातात. ओटीच्या सामानाबरोबरच देवीचे मुखवटेही दुकानात विक्रीला ठेवलेले आहेत. मांढरदेवची ही काळूबाई बहुजन समाजातील कित्येकांची कुलदेवता आहे. त्यामुळे अनेक जण मुद्दाम मांढर देऊन देवीचे मुखवटे नेतात आणि घरातील देवघरात त्याची प्रतिष्ठापना करतात. दुकानात हारीने मांडून ठेवलेले काळूबाईचे मुखवटे पाहत मंदिराच्या पायऱ्या चढत असतानाच वाटेत मारुतीचं मंदिर लागलं. मारुतीची ही मूर्ती शेंदूर विलेपित आणि गदाधारी आहे. भक्तिभावानं मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. देवीच्या पायऱ्या चढताना देवीचं गाणं माझ्या मनात घुमत होतं. सुटली माझी येणी बाई मी नव्हते सुदित, काळूबाईचं वारं माझ्या भरलंय अंगात. एका भारलेल्या अवस्थेत मी मंदिराजवळ येऊन पोचलो. देवीच्या दारात पोचताच पायऱ्या चढून आलेला थकवा कुठच्या कुठे नाहीसा झाला. मंदिराच्या प्रवेशद्वारातच दगडी दीपमाळ आहे. तिथे असलेली दिवटी अखंड जळत असते. देवीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक तिथेच तेल वाहतो. मी पण दिवटीत तेल वाहून मंदिरात प्रवेश केला. काळूबाईचं मंदिर फार मोठं नाहीये, पण ऐसपैस आहे. मंदिरात प्रवेश करताच काळूबाईचं वाहन असलेला सिंह आणि समोरच दिसणारं देवीचं शेंदूर विलेपित रूप आपलं लक्ष वेधून घेतं. दीपमाळ आणि मंदिराच्या बांधणीवरून काळूबाईचं मंदिर शिवकाळात बांधलं गेलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिरात फार कोरीवकाम पाहायला मिळत नाही, परंतु मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर 2 द्वारपालांची शिल्प कोरलेली आहेत. त्यांच्या संमतीनेच मी गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीचा गाभारा प्रसन्न आणि हवेशीर होता. दगडी दीपमाळांप्रमाणेच मंदिराचं बांधकाम भक्कम आणि दगडी आहे. या परिसरात अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहेत. काळूबाईचं स्थान जरी जुनं असलं तरी मंदिर मात्र नवीन आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. गाभाऱ्याच्या सुशोभीकरणाचं काम नुकतंच झालंय. गाभाऱ्यातल्या सर्व दगडी खांबांना नक्षीकाम केलंय आणि चांदीचे पत्रे जडवण्यात आलेत. नक्षीकामामुळे हे पत्रे आकर्षक दिसतात. पण विशेष लक्ष वेधून घेतं ते देवीच्या पुढ्यात असलेलं कासव. कारण या कासवाची पाठ जाळीदार आणि बारीक कलाकुसर केलेली आहे. देवी स्थानापन्न झाली आहे. तो गाभाराही चांदीने मढवण्यात आलाय. सर्वत्र चांदीकाम करताना ते अतिशय कलात्मकतेने केल्याने देवीच्या गाभाऱ्याचं सौंदर्य वाढलंय. चांदीच्या झळाळणाऱ्या रंगात देवीचं मूळ तेजस्वी रूपही अतिशय खुललेलं दिसतं. मी देवीच्या दर्शनाला आलो तेव्हा देवीची भाताने पूजा बांधण्यात आली होती. म्हणजे भाताचा लेप लावून केल्या जाणाऱ्या पूजेची तयारी सुरू होती. देवीच्या मूळ रूपाला भाताचं आवरण चढवण्यात येत होतं. संपूर्ण शरीरावर भाताचं आवरण चढवल्यावर शुभ्र अंगकांतीवर देवीचा लाल मुखवटा अधिकच उठून दिसू लागला.
मी या देवीची याच स्वरूपात पूजा केली. अखंड घंटानादात देवीच्या भोवती दीपदान ओवाळताना मला धन्य झाल्यासारखं वाटत होतं. हे मंदिर 3 खणी आहे. मी जिथे बसलोय ते गर्भगृह म्हणजे याचा मूळ खण. त्याची लांबी रुंदी अनुक्रमे 15 फूट बाय 10 फूट आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर शिवपूर्वकालीन असावं, कारण शिवकालीन काही पत्रांमध्ये याचा उल्लेख आहे. मूळ गाभाऱ्यावरचा कळस हा सुद्धा अगदी अलीकडेच बांधलाय, म्हणजे 1850 साली. मंदिर फारसं मोठं नाहीये, पण अतिशय छान आणि टापटीप आहे. पूजा झाल्यावर भाताचं लेपन काढण्यात आलं. देवी पुन्हा मूळ स्वरूपात आली. मी तिच्या मूळ स्वरूपासमोरच क्षणभर ध्यान लावलं. ध्यानातून देव आणि भक्तात असलेलं द्वैत मिटवण्याचा प्रयत्न केला. ध्यान सोडलं तेव्हा देवीवर पूर्ण चांदीचा मुखवटा चढवण्यात आला होता. चांदीचा मुखवटा घालून सजलेली काळूबाई बघितली की साक्षात आदिमाता पार्वती अवतरल्यासारखं वाटतं. भक्तांनी हळद कुंकू व फुलं वाहून देवीच्या मूळ रूपाची झीज होऊ नये म्हणून तिच्या पूर्ण रूपावर चांदीचा मुखवटा चढवला जातो. मी या देवीच्या मुखवट्याचंही मनसोक्त दर्शन घेतलं. देवीचा भक्तगण मोठा असल्यामुळे तिच्या दर्शनासाठी भक्तांची अखंड रीघ असते. साडी चोळी आणि फुलांचा भव्य हार अशा स्वरूपात सजलेल्या काळूबाईला बघितलं आणि तिच्या दर्शनाची आस फिटली. मी भरून पावलो. तिचं हे सजलेलं रूप मनात साठवतच मी गाभाऱ्यातून बाहेर आलो. देवीच्या मनसोक्त दर्शनानंतर मंदिरातील पुजाऱ्यांबरोबरच मी मंदिराच्या आवारात असलेल्या इतर मंदिरांकडे वळलो. देवीच्या मंदिराच्या वायव्य दिशेला गोंडीबाबा मंदिर आहे. तर ईशान्येला मांगीर बाबा मंदिर आहे. ही मंदिरं म्हणजे काळूबाई मंदिराच्या परिसरात होऊन गेलेल्या सिद्ध पुरुषांची मंदिर आहेत. गोंडीबाबा आणि मांगीर बाबांची काळूबाईवर नितांत भक्ती असल्यामुळेच तिच्या जवळच या 2 महापुरुषांची मंदिरं बांधण्यात आली आहेत. मी श्रद्धेनं या दोन्ही महापुरुषांचं दर्शन घेतलं. त्यांच्यासारखी भक्ती माझ्या ठाई येऊ दे म्हणून प्रार्थना केली. मी मंदिराच्या बाहेर आलो आणि या तेलीबाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेर आल्यावर तेलीबाबाला तेल वाहण्याची प्रथा आहे, कारण मंदिराच्या शिखराचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा तेलीबाबांचा पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली. देवीच्या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत आणि तिथे वेगवेगळ्या स्थानिक देवदेवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी त्या सगळ्या देवतांचं मनोभावे दर्शन घेतलं. पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला कालेश्वरी मातीने देवलाख्य राक्षसाचा वध केला, त्यामुळे त्या दिवशी इकडे मोठा उत्सव भरतो. अवघ्या महाराष्ट्रातून इकडे भाविक येतात. त्या एका दिवशी साधारण 3 ते 4 लाख भाविक जमतात. काळूबाईच्या नावानं चांग मुलं. काळूबाई मंदिराचा भगवा ध्वज फडकवण्याचा मान मला मिळाला. धन्य झाल्यासारखं वाटलं. काळूबाई आणि समाधी दोघांचे उत्तम दर्शन झालं. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यावर अधिष्ठित देवता यामुळेच महाराष्ट्रात शिवकाल अवतरला. त्यापैकीच एक म्हणजे काळूबाई. तिला मनोमन वंदन करून मी आता वाईच्या मार्गाला लागतोय. परतीच्या वाटेवर मनात थोडी हुरहुर दाटून आली होती. पुन्हा काळूबाईचं दर्शन कधी घडेल असा प्रश्न पडला होता, पण पुन्हा लवकरच दर्शनाला येण्याचा मनाशी निश्चय केला आणि त्या भारावलेल्या अवस्थेतच वाईला निघालो. दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या वाईला. कृष्णा नदीच्या काठावर ढोल्या गणपतीचं हे मंदिर दुरूनच लक्ष वेधून घेतं.
मी आता वाईत आलोय. सगळ्यात आधी मी कृष्णामाईच्या पाण्याने शुचिर्भूत झालो, कारण मला गणपती घाटावरच्या ढोल्या गणपतीचं दर्शन घ्यायचंय. ढोल्या गणपतीचं देवस्थान जागृत असल्याचं मानलं जातं, त्यामुळे त्याच्या दर्शनाला अगदी दूरवरून भाविक येतात. ढोल्या गणपतीची ही कीर्ती ध्यानात ठेवत मीही त्याच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला आणि थेट त्याच्या समोरच उभा राहिलो. मूर्तीच्या भव्यतेमुळेच या गणपतीला ढोल्या गणपती असं म्हटलं जातं. हेमाडपंथी बांधणीचं हे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये बांधलं. गणपतराव भिकाजी रास्ते यांना हे मंदिर बांधायला त्या काळात 1,60,000 रुपये खर्च आला होता. कृष्णामाईच्या घाटावर बांधलेल्या मंदिराने वाईच्या धार्मिक वातावरणात मोठीच भर घातली आहे. पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर गर्भगृह आणि सभागृह अशा 2 भागात विभागलेलं आहे. गर्भगृहात 2 फूट उंच चौथऱ्यावर गणपतीची मूर्ती बसवलेली असून तिच्या हातात मोदक, परशु, पाश व दंत अशा वस्तू आहेत. शेंद्री रंगात असलेली ढोल्या गणपतीची मूर्ती पाहता क्षणीच मन प्रसन्न होतं. कृष्णामाईच्या काठावर महागणपतीप्रमाणेच इतरही देवदेवतांची मंदिर आहेत आणि बहुतेक मंदिरं रास्त्यानेच बांधली आहेत. तसंच एक मंदिर आहे काशी विश्वेश्वराचं. महागणपती मंदिराच्या उत्तरेला हे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिरही गणपतराव रास्ते यांनीच 1761 मध्ये 1.5 लाख रुपये खर्चून बांधलंय. या मंदिराचा प्राकार मोठा असून एकूण मंदिराची नंदी मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 4 भागात विभागणी झाली आहे. नंदी मंडपात असलेल्या नंदीची मूर्ती अतिशय कोरीव आणि बांधेसूद असून एकसंध काळ्या व गुळगुळीत पाषाणात घडवण्यात आलेली आहे. नंदीचं दर्शन घेऊन मी सभागृहातून गाभाऱ्यात प्रवेश केला. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर बारीक कलाकुसर आहे. कुमंभ, पुष्पमाला आणि प्राण्यांचं रेखांकन या द्वारावर करण्यात आलंय. दरवाजाच्या गणेशपट्टीवर गणपतीची मूर्ती कोरण्यात आली आहे. दगडातलं कोरीव काम खरोखर वेड लावणार आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सरस्वती, गणपती, ब्रह्मा, विष्णू अशा इतरही अनेक देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. या सर्वच मूर्ती अतिशय रेखीव असून त्यांची प्रमाणबद्धता लक्षणीय आहे. काशी विश्वेश्वराचं शिखर हे वास्तुकलेतलं नमुनेदार रचनात्मक शिल्प आहे. हे भाजक्या विटा आणि चुना यापासून बनवलेलं आहे. वर अतिशय सुंदर आणि रेखीव अशा मूर्त्या आहेत, पण यातल्या बऱ्याचशा कालोगात नष्ट झाल्यात. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा भव्यपणाही नजरेत भरणार आहे. या मंदिराचं एकूण बांधकाम, कळस आणि त्यावरचं शिल्पांकन मोहणार आहे. उंच कमानी, दगडात कोरलेल्या दीपमाळा पाहून चकित व्हायला होतं. पाऊल बाहेर निघायला तयारच होत नाही. पण काशी विश्वेश्वराच्या मंदिरातलं हे सारं शिल्पवैभव डोळ्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून मी अखेर बाहेर पडलो.
प्रवासातली जोडीदार माझी वाट पाहत होती. पुढच्या प्रवासाला निघायचं ना. थँक्यू सर, तुझी बाईक खूप छान आहे. थँक्यू. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.